नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर आज आपण इयत्ता 3 मराठी बालभारती यातील पाठ 2 वासाची किंमत हा पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। पाठाचे नाव आहे वासाची किंमत। तर कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत एक शिवानी नावाची मुलगी राहायची। 8-9 वर्षाची शिवानी फार हुशार आणि चतुर होती। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधून बाजारात चक्कर मारायची। भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग। एका रविवारी अशीच ती फिरत शिवानी बाजारातल्या एका मिठाईच्या दुकानापाशी आली। मिठाई पाहत ती सहज उभी होती। हलवाई तिच्याकडे पाहत होता। तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला आणि म्हणाला, "ए मुली, चल पैसे काढ." शिवानी म्हणाली, "कसले पैसे?" मग मिठाईवाला म्हणाला, "मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे हे पैसे." मग शिवानी त्याला म्हणाली, "अहो, पण मी मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे?" हलवाई त्यावर म्हणाला, "पैसे तर दिलेच पाहिजेत." म्हणून हलवाई तिच्यावर ओरडू लागला। हळूहळू बघ्यांची गर्दी जमली। मग शिवानी म्हणाली, "काय हा माणूस आहे, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो। वासाचे पैसे कुठे देत आहेत का? खोळाच दिसतोय." पण शिवानीला एक छान युक्ती सुचली। तर ती म्हणाली, "ठीक आहे, थांबा, मी पैसेच घेऊन येते." असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली। आईला म्हणाली, "आई, भाजी विकून झालेल्या चिल्लर पैशाची थैली दे ग मला." "का ग, काय झालं, कशाला पाहिजे?" शिवानी म्हणाली, "अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल." मग शिवानी त्या चिल्लर पैशाची पिशवी घेऊन दोघी निघाल्या। मिठाईच्या दुकानापाशी खूप गर्दी झालेली होती। तशाच वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या। हातातील चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली। 1दा 2दा 3दा खुळखुळ आवाज आला। गर्दीतले लोक शांत होऊन सगळे ऐकत होते। त्यावर शिवानी म्हणाली हलवायाला, "मिळाले का पैसे?" त्यावर हलवाई म्हणाला, "कसले पैसे, कुठं मिळाले?" मग शिवानी म्हणाली, "अहो, तुमच्याकडून मी काही घेतलं, मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार, पैशांचा आवाज, बरोबर की नाही?" त्याबरोबर सगळे गर्दीतले लोक म्हणाले। आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता। शिवानी मात्र ऐटीत पैशाची पिशवी घेऊन आईसोबत निघाली। अशा प्रकारे वासाची किंमत हा पाठ येथे संपतो आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।